जर तुम्हाला शहराच्या गोंगाटापासून दूर जाऊन फक्त समुद्राचा लाटांचा आवाज ऐकायचा असेल तर गणेशगुळेला नक्की भेट द्या. नमस्कार मित्रांनो, कोकण म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते गणपतीपुळे. पण आज मी तुम्हाला अशा एका ठिकाणी घेऊन आलो आहे जिथे शांतता आहे, निळाक्षार समुद्र आहे आणि एक खूप जुना इतिहास आहे. आज आपण आलो आहोत गणेशगुळे येथे. आता आम्ही कोल्हापुरातून इथं आलेलो आहे या ठिकाणासाठी. तर इथे येण्यासाठी कोल्हापूरहून मार्ग असा आहे की कोल्हापुरातून आपल्याला पावस किंवा रत्नागिरीतून पावस आणि पावसपासून किमान 3 ते 4 किलोमीटर अंतरावरती हे ठिकाण आहे. असं म्हणतात की गोळ्याचा गणपती पुण्यामध्ये गेला. रत्नागिरीतून पावस हे 21 किलोमीटर अंतरावरती आहे. तिथून आपल्याला राजापूर रोडला गणेशगुळे अशी कमान लागेल. त्या कमानीतून आपल्याला 3 ते 4 किलोमीटर खाली अमराईतून एकांतात असा छोटासा अरुंद रस्ता मिळेल. या रस्त्यातून आपल्याला मार्ग काढत मंदिराजवळ जाता येतं. गणेशगुळेचं हे मंदिर 400 वर्ष जुनं आहे. असं म्हटलं जातं की गणपतीपुळेचा गणपती मूळचा या गावचा. इथली मूर्ती स्वयंभू आहे. मंदिराची शांतता इतकी आहे की इथून तुम्हाला जावं असं वाटणार नाही. आणि मंदिराच्या व्हरांड्यात प्रवेश केल्यानंतर आपल्याला मंदिराच्या डाव्या साईडला मंदिराबद्दलची जुन्या काळातली माहिती आपल्याला पाहायला मिळेल. आणि तसेच गणपतीचे वाहन असणारे मूषक राज इथे आपल्याला पाहायला मिळतील. किमान 2 ते 2.5 फूट उंचीची पितळेची मूषक राजाची मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळेल. मंदिरात आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला एक भली मोठी शिळा दिसेल. असे म्हणतात गणपतीचे हेच मूळ स्थान आहे. असे मानले जाते की गणपतीपुळे येथील गणपतीची मूर्ती मूळची गणेशगुळेची येथील आहे. काही पौराणिक कथांनुसार बाप्पा इथून गणपतीपुळेला जाऊन स्थायिक झाले, म्हणून याला आद्यस्थान असे मानले जाते. हे मंदिर किमान 400 वर्षांहूनही अधिक जुने असून त्याचे बांधकाम पेशवे काळातील किंवा त्या आधीचे असल्याचे मानले जाते. येथील गणपतीची मूर्ती स्वयंभू आणि नैसर्गिक खडकात उमटलेली आहे. कोकणातील इतर मंदिरांप्रमाणेच हे मंदिर लाल जांभ्या दगडांनी बांधलेले आहे, जी दिसायला खूपच आकर्षक वाटते. हे मंदिर एका छोट्या टेकडीच्या पायथ्याशी आणि माडपोफळीच्या बागांमध्ये दडलेले आहे. त्यामुळे इथे आपल्याला वेगळी शांतता वाटते. आणि असे म्हटले जाते की गणपतीपुळेची यात्रा गणेशगुळेच्या दर्शनाशिवाय अपूर्ण असते. येथे माघी गणेशोत्सव आणि अंगारकी चतुर्थीला मोठी गर्दी असते. बराच वेळ आम्ही मंदिर परिसरात थांबलो व येथील निसर्ग पाहिला. इथून जावेसे वाटले नाही, पण इथला निसर्ग खूप शांत आणि रम्य होता. मंदिरापासून आपल्याला खाली पूर्ण आंब्याच्या आणि काजूच्या बागा पाहायला मिळतात. काही वेळ आम्ही इथे थांबून मंदिराच्या बॅकसाईडला असणारी प्राचीन विहीर पाहण्यासाठी गेलो. या विहिरीला पांडवकालीन विहीर
म्हटले जाते. ही विहीर एका अखंड कातळात मोठ्या खडकात किमान 70 फूट खोल कोरलेली आहे. विहिरीतील खाली उतरण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. ही विहीर स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना मानली जाते, कारण की या विहिरीला तळापर्यंत जाण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था केलेली आहे. आपण पाहू शकता की विहिरीच्या एकदम तळापर्यंत पायऱ्या गेलेल्या दिसतात. आजपर्यंत मी अशी विहीर कधीच बघितली नव्हती की ज्याच्या तळापर्यंत जाऊन आपण पाणी घेऊ शकतो. खाली जाण्यासाठी थोडी रिस्क होती, तर ती रिस्क आम्ही उचलली आणि खाली गेलो. खाली पूर्ण काळोख होता आणि आतल्या साईडला अशा पद्धतीच्या गुहा, नॅचरल केव्ज होत्या. आणि खाली आल्यानंतर जो नजारा तुम्ही बघाल एकदम ऑसम आणि माइंड ब्लोईंग. खाली आल्यावर आम्हाला वटवाघळू लटकलेली पाहिलीत आणि खाली विष्ठा पडल्या होत्या वटवाघळांच्या. त्याचा खूप घाणेरडा वास येत होता. इथलं पाणी पिण्यायोग्य तरी सध्या तरी नाही आहे. थोडंसं पाणी होतं शिल्लक खाली, पण ती पिण्यायोग्य अजिबात नाही आहे, कारण की वटवाघळांच्या विष्ठा पूर्णपणे पाण्यामध्ये पडलेल्या आपल्याला दिसतात आणि एकदम दुर्गंधी इथे येत होती. तर खालून जे आम्ही नजारा बघितला एकदम ऑसम आणि माइंड ब्लोईंग होता, कारण की विहीर खालून लय भारी दिसत होती. आणि डाव्या साईडला तुम्ही बघितला ना, तर इथं एक केव आहे, म्हणजे नॅचरल केव आहे. तिथं जंगली जनावरांना लपण्यासाठी एकदम चांगली जागा आहे. त्यामुळे तुम्ही कधीतरी इथं आला तर थोडं जपून आणि सावधगिरीने इथं यायला पाहिजे. आपण जर विहिरीच्या सभोवताली पाहिलं तर सुरक्षा कठडा आपल्याला बघायला मिळेल. पूर्ण विहिरीला सुरक्षा कठड्याने कव्हर केलेलं आहे, जेणेकरून कुणी आत पडू नये. हे समोर मंदिर आहे, त्या मंदिर पण बघितलं आणि मंदिरामागची ही विहीर पण बघितली. तर अनेक पॉईंट आता बघायचा राहिला आहे, तो म्हणजे गणेश गोळेचा बीच. चला तर आता आपण जाणार आहे गणेश गोळेच्या बीचवरती. इथे किमान 3 किलोमीटर अंतरावरती गणेश गोळेचा हा सुंदर समुद्रकिनारा आहे. एकदम शांत आणि सुंदर समुद्रकिनारा आपल्याला इथं बघायला मिळेल. या समुद्रकिनाऱ्यावरती वर्दळ एकदम शून्याच्या आसपास आहे. क्वचितच पर्यटक इथे भेट देण्यासाठी येतात. त्यामुळे या समुद्रकिनाऱ्यावरती आपल्याला कोणत्याही प्रकारचा मानवी कचरा जो इतर बीचवरती आपल्याला बघायला मिळतो असा इथे पाहायला मिळणार नाही. वाळू एकदम क्रिस्टल क्लिअर आणि स्वच्छ पाणी आपल्याला इथं बघायला मिळेल. कोणत्याही प्रकारचा डिस्टर्बन्स आपल्याला इथं मिळणार नाही, फक्त शांतता. गणेशगुळे समुद्रकिनारा हा रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात शांत आणि नयनरम्य किनाऱ्यांपैकी एक मानला जातो. गणपतपुळेच्या गर्दीपासून दूर निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. या किनाऱ्याची खास वैशिष्ट्य म्हणजे हा किनारा सर्वसाधारण 1 ते 2 किलोमीटरच लांब आहे. किनाऱ्याला लागून असलेल्या माडाच्या बागा आणि फोफळीच्या बागा कोकणी संस्कृतीची जाणीव करून देतात. येथे काही मोजकेच पण उत्तम होमस्टे आहेत आणि रिसॉर्ट्स पण उपलब्ध आहेत. अस्सल कोकणी पद्धतीचे जेवण, विशेषतः उकडीचे मोदक आणि ताजी मासळी इथं खाण्यासाठी आपल्याला मिळेल. तर मित्रांनो, एकंदरीत व्हिडिओ हा आपल्याला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडलेला असला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.